गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्रोफेसर नितीन भालेराव, एस-एम ऑफिसर, डिफेन्स अकॅडमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून वनरक्षक भरतीबद्दल नवीन नवीन अपडेट जे आहेत ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत हे पोहोचतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खास विषयावरती आहे की जी वनरक्षक भरती होणारी आहे 2026. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन सुद्धा येत आहेत आणि बरेच विद्यार्थी कमेंट सुद्धा करतायत की सर आम्हाला जी वनरक्षक भरती 2026 आहे याचा प्रॉपर सिलेबस सांगा आणि परीक्षा किती मार्काची होते याच्याबद्दल सखोल माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमधनं बघणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, कारण आता लेटेस्ट होणारी जी वनरक्षक भरती आहे त्याचे नवीन नवीन अपडेट्स, त्याच्यानंतर तुमचं भरती जाहिरात निघण्यापासून ते तुम्हाला पोस्ट मिळेपर्यंत, जॉईनिंग होईपर्यंत सगळे अपडेट जे आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हे मिळणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही बरेचसे स्टुडंट्स आहेत की जे यावर्षी पासआउट झालेले आहेत, त्याच्यानंतर काही ओल्ड सुद्धा स्टुडंट्स असतील की ज्यांनी अगोदर झालेली जी भरती होती की वनरक्षक भरती 2023 ती सुद्धा त्यांनी केली असेल, यांना सिलेबस माहिती असेल, परंतु जे नवीन लेटेस्ट स्टुडंट आहेत तर त्यांना सिलेबस माहिती नाहीये. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2026 जी आहे तर आपली लेखी परीक्षा ही किती मार्काची होत असते, तर विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षेला 120 मार्काचे म्हणजे 120 गुणांची ही लेखी परीक्षा होत असते. त्याच्यानंतर 80 मार्कासाठी तुमचं हे ग्राउंड असतं, म्हणजे टोटल 200 मार्काची परीक्षा घेतली जाते. परत बघा एकदा, लेखी परीक्षा ही 120 मार्कासाठी असते. आता बघा 120 मार्कासाठी मग याच्यामध्ये डिवायडेशन कसं केलेलं आहे की नेमकं कुठला कुठला विभाग किती किती मार्काला विचारला जातो, तर याची सखोल माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर येतं म्हणजे मराठी भाषा. तर मराठीमध्ये काय आहे की मराठीमध्ये तुम्हाला 15 प्रश्न दिले जातात आणि ते 30 गुणांसाठी विचारले जातात. आता मराठीमध्ये नेमकं काय असतं याची सखोल माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे. तरी पण फॉर एक्झाम्पल आता मराठी म्हटल्याच्या नंतर याच्यामध्ये ग्रामर आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मराठीमध्ये काय असतं की उतारे सुद्धा असतात, तर त्या उतार्यावरती काही प्रश्न असतात, त्याच्यानंतर काही कविता असतात, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात. तर मराठी भाषा जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती 30 गुणांसाठी म्हणजे 30 मार्क्ससाठी तुम्हाला ती विचारली जाणार आहे. त्याच्यानंतर आहे बघा इंग्रजी भाषा. तर इंग्रजी भाषा जी आहे याचे सुद्धा 15 प्रश्न येत असतात, तर त्याला सुद्धा 30 गुण असतात. आता नेमकं इंग्रजी भाषेमध्ये काय विचारलं जातं, नेमकं ग्रामरच विचारलं जातं का की अजून काय विचारलं जातं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी लँग्वेज जी आहे, इंग्रजी जी भाषा आहे तर याच्यामध्ये ग्रामर रिलेटेड सुद्धा क्वेश्चन्स असतात, त्याच्यानंतर याच्यावरती सुद्धा पॅसेज येत असतात, त्याच्यानंतर पोएम्स असतात, याच्यावरती सुद्धा बरेच प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. आता त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे सामान्य ज्ञान. तर सामान्य ज्ञान किती मार्काला विचारलं जातं, तर सामान्य ज्ञानचे सुद्धा 15 प्रश्न असतात आणि याचे सुद्धा किती गुण असतात, तर सामान्य ज्ञानला सुद्धा 30 गुण या ठिकाणी दिलेले असतात. आता सामान्य ज्ञान मध्ये नेमकं आपण काय काय प्रिपरेशन करायला पाहिजे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं कन्फ्युजन मी तुमचं दूर करतो. आता पोलीस भरती करणारे स्टुडंट असतील तर त्याचा सुद्धा सिलेबस वेगळा आहे आणि सेपरेटली वनरक्षक भरतीचा सुद्धा सिलेबस हा वेगळा आहे. आता सामान्य ज्ञान मध्ये काय येतं, फॉर एक्झाम्पल राज्याचा भूगोल आहे, त्याच्यानंतर सामाजिक शास्त्र आहे, त्याच्यानंतर इतिहास आहे, त्याच्यानंतर वन विभागाबद्दल माहिती आहे, त्याच्यानंतर पर्यावरण आहे, हवामान आहे, अशा बऱ्याचशा बाबी ज्या आहेत त्या सामान्य ज्ञान मध्ये विचारल्या जातात. आता बघा त्याच्यानंतर नेक्स्ट विभाग आहे विद्यार्थी मित्रांनो बौद्धिक चाचणी असते म्हणजे मेंटल ॲबिलिटी. तर बौद्धिक चाचणीचे सुद्धा 15 प्रश्न तुम्हाला विचारले जातात 30 गुणांसाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये मग काही डायग्राम रिलेटेड क्वेश्चन्स असतात, त्याच्यानंतर काही आपल्याला तर्क लावण्यासाठी काही प्रश्न दिलेले असतात. तर डोंट वरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या परीक्षेचे सखोल इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर सखोल ज्ञान जे आहे, सखोल तुम्हाला अजून काही याच्यामध्ये गाईडलाईन्स हवं असेल तर खाली स्क्रीनवरती इन्स्टिट्यूटचे नंबर्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही मला फोन करू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एस-एम ऑफिसर, डिफेन्स अकॅडमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये वनरक्षक भरतीसाठी जी आता होणारी वनरक्षक भरती आहे 2026 याच्यासाठी बॅचेस ज्या आहेत त्या चालू झालेल्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो खूप कमी फीस मध्ये, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण इन्स्टिट्यूट लावायचं आहे मग आपल्याला फीस जास्त पे करावी लागेल, परंतु विद्यार्थी मित्रांनो ही गोल्डन अपॉर्च्युनिटीज आहे तुमच्यासाठी. खूप कमी फीस मध्ये वनरक्षकचं प्रिपरेशन तुम्हाला हे करता येणार आहे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं आपण की याचा प्रॉपर सिलेबस जो आहे तो सिलेबस बघितलेला आहे. पहिलं काय आहे की पहिली जी लँग्वेज आहे ती आहे मराठी भाषा, 15 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. त्याच्यानंतर आहे इंग्रजी भाषा, 15 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आहे 15 प्रश्न 30 गुणांसाठी. त्याच्यानंतर आहे बौद्धिक चाचणी 15 प्रश्न 30 गुणांसाठी. अशा प्रकारे 120 मार्कांची तुमची जी परीक्षा आहे ती लेखी स्वरूपामध्ये 120 गुणांची परीक्षा घेतली जाते. आता ही परीक्षा ऑनलाईन होते की ऑफलाईन मोड मध्ये होते तर हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून काही वनरक्षक भरतीबद्दल
काही वयाचा प्रॉब्लेम असेल, काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल, समजा डॉक्युमेंट्स बद्दल काही इन्फॉर्मेशन असेल, तर हे सगळे अपडेट्स मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अजून तुम्हाला काही प्रॉपर गाईडलाईन हवा असेल, त्याच्यानंतर काही अजून नोट्स हव्या असतील, तर तुम्ही खाली इन्स्टिट्यूटचे नंबर्स आहेत, तुम्ही मला त्याच्यावरती संपर्क करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण परत भेटूया नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत थँक्यू सो मच. जय हिंद.